या क्षणाची सर्वात मोठी अपडेट उजनी धरणासंदर्भातली. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आणि मुळा मुठा इंद्रायणी नदी खोऱ्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणात पाण्याची आवक प्रचंड वाढलेली आहे. दौंडवरून उजनीच्या दिशेने येणारा पाण्याचा विसर्ग आता 1.5 लाखाच्या पार गेलेला असून उजनी धरण अवघ्या काही तासातच प्लस मध्ये म्हणजेच उणे पातळीतून बाहेर येण्याची शक्यता आहे. आत्ताची या क्षणाची ही सर्वात मोठी अपडेट आपण पाहतोय. उजनी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये सध्या पाण्याचा हाहाकार पाहायला मिळतोय. आज दुपारच्या 12 वाजेच्या आकडेवारीनुसार पुणे जिल्ह्यातील दौंड इथून तब्बल 1,61,448 क्युसेक वेगानं पाणी उजनी धरणाकडे झेपावत आहे. आज सकाळी हाच विसर्ग 1,45,000 क्युसेक होता, ज्यामध्ये आता दुपारी मोठी वाढ झालेली आहे. सध्या उजनी धरणाची पातळी उणे 14.98% असली तरी ज्या वेगानं इंद्रायणी आणि भीमा नदीतून पाणी येत आहे ते पाहता उजनी धरण आज रात्रीपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत प्लस मध्ये येण्याचा अंदाज वर्तवला जातोय. इंद्रायणी नदीला आलेल्या महापुराचं पाणी थेट उजनीकडे सरकत असल्यानं धरणाचा पाणीसाठा झपाट्यानं वाढत आहे. दुसरीकडे पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. खडकवासला धरण आता 62% जास्त भरलेलं असून हा पाऊस असाच सुरू राहिल्यास धरण लवकरच 80% टप्पा पार करेल. खबरदारीचा उपाय म्हणून खडकवासला धरणातून कधीही मुठा नदी पात्रात विसर्ग सुरू होण्याची शक्यता प्रशासनानं वर्तवलेली आहे. तसंच कासारसाई धरणातूनही सध्या 6,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. एकंदरीत पुणे घाटमाथ्यावर होणाऱ्या मुसळधार पावसामुळे सोलापूर आणि पुणे जिल्ह्याला मोठा दिलासा मिळालाय. उजनी धरण उणे पातळीतून बाहेर येण्यासाठी आता केवळ अवघ्या 8 टीएमसी पाण्याची गरज आहे, जी पुढील काही तासातच पूर्ण होईल. मात्र नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला असून नागरिकांनी नदीपात्रात न उतरण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. उजनीचे असेच लवकर अपडेट पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. पाहत रहा HPN मराठी न्यूज.